पाणी टंचाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सत्कार्य फाउंडेशनने पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले होते। त्यानंतर उंटवाडीतील दोंदे पुलाखाली मुख्य जलवाहिनी फुटल्याचे शोधण्यात आले। या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम उद्या दिनांक 6 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे। कर्मयोगी नगर, जगताप नगर, उंटवाडी, प्रियंका पार्क, कालिका पार्क सह प्रभाग 24च्या काही भागात सिडकोतील पवन नगर येथील जलकुंभावरून पाणी पुरवठा केला जातो। गेल्या काही महिन्यांपासून या भागात अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे। रहिवाशांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागते। याच्याच निषेधार्थ सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्मयोगी नगर येथील जलकुंभावर 2 वेळा आंदोलन करण्यात आले। आयुक्त मनीषा खत्री यांना भेटून निवेदन देखील देण्यात आले। त्रिमूर्ती चौकातील व्हॉल्व्ह खोलून अज्ञात व्यक्ती दुसरीकडेच पाणी सोडत असल्याचे यावेळी निदर्शनास आले। यानंतर व्हॉल्व्हच्या चाव्यांचे ठिकाण संबंधित अधिकाऱ्यांनी बदलले। दिव्या अँड लेब जवळ फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली, तरीही पाणी पुरवठ्यात सुधारणा होत नव्हती। या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा आग्रह बाबासाहेब गायकवाड यांनी अधिकाऱ्यांकडे धरला। पवन नगर जलकुंभात पाणी नेणारी मुख्य जलवाहिनी उंटवाडीतील दोंदे पुलाखाली फुटल्याचे शोध मोहिमेत आढळले। येथून लाखो लिटर पाणी नंदिनी नदीत वाहून जात आहे। यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे। ही पाईपलाईन त्वरित दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला। उद्यापासून दुरुस्तीचे हे काम हाती घेण्यात येणार आहे। यामुळे उद्या आणि परवा हे 2 दिवस कमी दाबाने पाणी येणार असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे। दुरुस्तीचे काम हाती घेतल्याबद्दल सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।